लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। परभनी के गुरु रविदास चैरिटेबल ट्रस्ट और आदित्य सेवा भावी संस्था के संयुक्त तत्वावधान में राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार और गुणवंत विद्यार्थी सम्मान समारोह धूमधाम से संपन्न हुआ। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के तौर पर संजय खामकर, लक्ष्मण दादा गुमरे, शिवाजी राव लखवाले, बालाजी दुधंबे, वामन राव विष्णुपुरीकर, अमोल वाघमारे, गंगा मन्ने गिरजगावकर, प्राचार्य डॉक्टर अरविंद्र लोणकर, अंकुश जोगदंड, प्राचार्य डॉक्टर रत्नाकर कांबळे उपस्थित रहे। इस अवसर पर चर्मकार समाज के मेधावी विद्यार्थियों का सत्कार किया गया। वहीं समाज सेवा और विभिन्न क्षेत्रों में उल्लेखनीय योगदान देने वाले मान्यवरों को राज्य स्तरीय समाज भूषण पुरस्कार देकर सम्मानित किया गया। गुरु रविदास चैरिटेबल ट्रस्ट और आदित्य सेवा भावी संस्था वर्षों से सामाजिक व शैक्षणिक क्षेत्र में कार्यरत है। इस कार्यक्रम में बड़ी संख्या में समाज बंधु उपस्थित रहे। म्हणजे परभणी शहर या ठिकाणी मी आजपर्यंत 5-6 कार्यक्रम घेतले, पण हा एक राष्ट्रीय लेवलचा म्हणून थोडक्यात म्हणा की महाराष्ट्र लेवलचा म्हणा तर महाराष्ट्रामध्ये बी रघुनाथ सभागृह परभणी या ठिकाणी आयोजन करण्याचं जे आम्ही जे काम केलं या ठिकाणी, आणि समाजामध्ये अनेक शिक्षण साहित्यामध्ये लेखक आहेत, पुन्हा सामाजिक कार्यामध्ये काम करणारे आहेत, चळवळीमध्ये काम करणारे आहेत, त्याचा कुठेतरी गुणगौरव झाला पाहिजे। विद्यार्थ्याचा पण गुणगौरव झाला पाहिजे, महिलांचा पण गुणगौरव झाला पाहिजे, आणि महापुरुषांचे विचार सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजे त्या माध्यमातून। म्हणून आमचे आज खामगाव म्हणून आमचे म्हणजे तुमचं कोणतं गाव बुलढाणा आमचे जे घुमरे साहेब आले, आणि आमचे संजयजी खामकर आमच्या खांद्याला खांदा काम करा अहिल्यानगर, परवाच नाव परिवर्तन झालं त्या गावचं, ते आमचे ज्येष्ठ घुमरे साहेब, आणि आमचे माधव लांडगे गुरु रविदास महाराज हे जे अमृतवाणी त्यांनी मराठीतून केली, म्हणून त्यांचा पण गुणगौरव कुठंतरी करणं होतं, म्हणून त्यांचा पण बोलला। अशा जवळजवळ आम्ही आज 75 लोकांचा सन्मान इथे या ठिकाणी करून आणलेला आहे। तर वेळोवेळी जे समाजकार्य करत असतात त्याचा कुठंतरी गुणगौरव झाला पाहिजे हे असं माझ्या मनामध्ये खंत होती, म्हणून हा परभणी या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचं मानस आम्ही जे ठेवलं होतं, आणि ते समाजापुढं आज आम्ही आदर्श करून दाखवलं आहे। वेळोवेळी आम्ही असं समाजाचे काम करत असतो। मी नांदेड शहरामध्ये असतो, राष्ट्रीय चर्मकार विकास महासंघाचा मी प्रदेशाध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष मीच आहे, आणि आदित्य सेवाभावी संस्था परभणी या संस्थेचा पण मी अध्यक्ष आहे। त्या माध्यमातून आम्ही सोशल वर्क काम करत असतो मी माझ्या जीवनामध्ये। आणि दुसरं सांगायचं मग उद्योजक पण आहे, मी प्लॉटिंग क्षेत्रामध्ये आहे, बिल्डर आहे। छोट्या छोट्या व्यवहारातून आपण इथपर्यंत येऊन सुद्धा तरुणांना काय सांगाल? काय नशामुक्त राहिलं पाहिजे। पहिली गोष्ट, महापुरुषांचे पुस्तकं अवरात्र वाचलं पाहिजे, त्याची नशा असली पाहिजे वाचनाची, कारण जो माणूस वाचन केल्याशिवाय तो गुरगुरत नाही। तर महापुरुषांचे विचार डोक्यात घेतल्यानंतर वादविवाद कुठं निर्माण होणार नाहीत। नुसती PhD घेतली म्हणून तो माणूस मोठा होऊ शकत नाही माझ्या हिशोबानं, त्याचं वाचन महत्त्वाचं असलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, तथागत गौतम बुद्धांचे विचार, महात्मा बसवेश्वरांचे विचार, तसेच गुरु रविदास महाराजांची जे अमृतवाणी आहे, तुकाराम महाराजांची सुद्धा गाथा आहे, ज्ञानेश्वरी पण आहे, अशा अनेक ग्रंथ मी माझ्या आयुष्यामध्ये वाचलेत। रामायण महाभारत सुद्धा वाचलं पूर्ण, पुन्हा वाल्मिकी रामायण वाचलं, तुळशी रामायण सुद्धा वाचलं। पण त्याच्याही पलीकडे आमचे गुरु रविदास महाराजांचे विचार जे श्रेष्ठ आहेत की ज्याच्यामध्ये कुठं चापलूशीपणा त्या ग्रंथामध्ये कुठं नाही। आणि असे आज 650 वर्षापूर्वी चर्मकार समाजामध्ये जरी गुरु रविदास महाराज जन्माला आले, परंतु त्या काळामध्ये राजे महाराजे त्यांचे 52 शिष्य झाले। त्या 52 शिष्यापैकी एकही चर्मकारांचा राजा नव्हता, कारण त्या काळामध्ये मागासवर्गीय समाज आपला कुठला होता। परंतु संत मीराबाई सुद्धा त्या काळात त्यांची शिष्या झाली। राजा राजभोर आहे, सिकंदर लोधी आहे, असे महापुरुष सुद्धा गुरुदास महाराजांचे शिष्य झाले। म्हणून आम्ही गुरु रविदास महाराजांच्या विचाराला प्रेरणा घेऊन काम करत असतो, आणि आम्ही स्वतः सुद्धा या परभणी शहरामध्ये येऊन मानस करण्याचं काम आहे की माझे 2 आहेत, गुरव आणि गोपीचंद, हे 2 जे कामं करतात या ठिकाणी। अंकुश जोगदंड सुद्धा मन लावून काम करतात, त्यांच्या पाठीमागे मी सदा उभा आहे। जवळजवळ परभणीला मला वाटतं 8-9 वर्षापासून मी कार्यक्रम घेत असतो, आणि आम्ही कोणाकोण वर्गणी घेत नाही, 1 रुपया कोणाकोण घेत नाही, मनोभावे काम करतो। तसं तुम्ही पत्रकार बांधव सुद्धा आपल्या घराचं कुटुंबाचं काम करत असताना नशापाणी कुठं करू नका, कोणाची निंदा करू नका, एकावर बातमी कुठं छापू नका, कारण जमाना आता नीट राहिलेला नाही। कारण आजपर्यंत किती पत्रकार देशोडीला गेलेले आहेत, म्हणून कोणावर विनाकारण काही म्हणजे गुन्हा काही घडू नये, तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे सगळ्या समाजाचं। एवढंच बोलतो, मी जे लांबलेलं आहे 2 शब्द संपवतो। रविदास महाराज चैरिटेबल ट्रस्ट
च्या वतीने व आदित्य सेवाभावी संस्था व चर्मकार राष्ट्रीय चर्मकार विकास महासंघ याच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी राज्यस्तरीय लेवलचा व समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी घेण्यात आला. घेण्याचा मानस हा आहे की प्रत्येकजण समाजामध्ये काम करत असतो आणि त्याला काहीतरी आपली काम केल्याची पावती मिळावी, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप मिळावी या उद्देशाने हा आम्ही उपक्रम राबवला. बरेच लोक समाजामध्ये काम करतात परंतु त्यापर्यंत तळागाळापर्यंत कोणी पोहोचत नाही आणि त्याची कुठेही नोंद होत नाही. त्याची आम्ही तळागाळात जाऊन घरोघरी जाऊन त्याची नोंद करून घेतली आणि या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून आम्ही प्रत्येकाची प्रस्ताव मागून निवड करून त्यांना या ठिकाणी समितीच्या वतीनं आमच्या समितीच्या अध्यक्षाच्या वतीनं आम्ही त्याला या ठिकाणी पुरस्कार केला आज. आणि हाच आमचा मानस आहे की जे बी समाजामध्ये जडणघडणीमध्ये काम करत आहात. आज 75 लोकांना आम्ही 75 नाही आज आम्ही 35 लोकांना पुरस्कृत केलेलं आहे. या पुरस्काराने सन्मान पुरस्काराने 35 लोकांना पुरस्कृत केलं. हां एकूण 75 पुरस्कार या ठिकाणी दिले. ठीक आहे, ओके, धन्यवाद. चॅरिटेबल ट्रस्ट परभणी व आदित्य सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार आणि राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सोहळा आज इथे परभणीमध्ये पार पडला. अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा सोहळा इथे झाला आणि गुणवंत विद्यार्थी होते. समाजामध्ये ज्यांनी खूप मोठं काम केलं असे लोक होते. ज्यांनी प्रशासनामध्ये काम केलं असे अधिकारी जे निवृत्त झाले सेवानिवृत्त असेही होते आणि वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारीसुद्धा इथे बोलून दुदंबे साहेबांनी आणि अंकुशनी आणि गुरवनी इथे सगळ्यांना एकत्रित केलं आणि फार चांगला असा एक कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला होता. त्या माध्यमातून एक चांगला मेसेज समाजापर्यंत जाईल आणि समाजाला जे काही विषय दिले होते त्या विषयामध्ये सुद्धा एक चांगली चर्चा इथे झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, संत रविदासांच्याबद्दल असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर खूप मोठं असं इथे विवेचन झालं, तिचे चर्चा झाली आणि त्या दृष्टिकोनातून एक चांगला असा एक कार्यक्रम इथं आयोजित या संस्थेच्या मार्फत करण्यात आला.